ते नेट रन रेटमध्ये मायनसमध्ये आहेत, -2.011 आणि तळाला आहे तो राधाकृष्ण. 3 सामने झाले, तिन्ही पराभूत, -6.410. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. अशुल स्ट्राईक वरती आहेत, दक्ष नॉन स्ट्राईक एंडला आहेत, तर सलामीचे गोलंदाज तायू राईट हँड राऊंड द विकेट मारा करतायत. यंग बॉयची ही सलामीची जोडी. स्टार्ट. या षटकातील या इनिंग्स मधील पहिला चेंडू, सुंदर चेंडू, रॅपिड बॉल होता. पंचांकडे दाद मागतायत वाईड साठी, परंतु चेंडू अतिशय उत्तम होता. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर गेलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला होता आणि या चेंडूवरती धावचीत होण्याची संधी आणि फलंदाज बाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट थ्रो आणि उत्कृष्ट विकेट किपरने कलेक्ट करून एष्ट्या आडव्या केल्या. फलंदाज धावचीत होऊन तंबूत परतले. नवीन फलंदाज राजेश. प्रत्येक सामन्यागणिक पॉइंट टेबल मध्ये बदल होताना दिसून येतोय. टॉप वरती आहे तो एन्जॉय ग्रुप जांभारी. ज्या ज्या संघांचे 2-2 पॉइंट आहेत ते क्वालिफाय साठी झगडताना दिसतील आपल्याला. ओ हो, अप्रतिम. आतापर्यंतच्या सामन्यातील हा सर्वात अप्रतिम चेंडू, गोल्डन चेंडू. ब्लॉक केलंय या ठिकाणी गोलंदाजाने. त्रिफलाचीत बाद झालेत, क्लीन बोल्ड होऊन तंबूत परतलेत राजेश. हॅट्रिकची सुवर्ण संधी. तायू यांना सलग 2 चेंडू वरती बॅक टू बॅक 2 खेळाडू बाद केले. सॉरी, पहिला रनआउट झाला. हा, ओव्हर हॅट्रिक होऊ शकते. बघूया तायू कशा पद्धतीने गोलंदाजी करतात, ओव्हर हॅट्रिक करतात का पाहूया. याआधी त्यांनी 1 रनआउट केला होता, आता क्लीन बोल्ट. या पद्धतीने त्यांची गोलंदाजी अटॅक आहे तो अप्रतिम आहे. अजूनही 3 सामने शिल्लक आहेत. तायू राईट हँड राऊंड द विकेट मारा करतील. षटकातील पुढचा चेंडू, ओ तर चेंडू, अतिशय उत्तम गोलंदाजी. जलद गतीने सोडलेला चेंडू हा. एकदा सायू राईट हँड राऊंड द विकेट. हो, सुंदर चेंडू. विकेट किपर अनिश आहेत, त्यांना सुद्धा अनुज, त्यांना सुद्धा चेंडू थोडीशी अडवण्यासाठी मुश्किल होते. इतकी तेज रफ्तार गोलंदाजी. तायू यांच्याकडून शेवटचा चेंडू, ओ क्लीन बोल्ड. अप्रतिम चेंडू. चेंडू इतक्या जलद गतीने फलंदाजाच्या दिशेने येतोय. त्यांची डोळ्याची पापणी मिटते न मिटते तोच चेंडू जवळ येतोय. त्याच्यामुळे चेंडूचा अंदाज त्यांना काही घेता येत नाही. इतकी जोरदार रॅपिड बॉल म्हणावं लागेल. जलद गतीने चेंडू फेकतायत ते सायू. संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये त्यांनी 2 गडी बाद केले, 1 रनआउट केला आणि धावसंख्या आहे ती 1. धावसंख्येमध्ये जर वाढवायचे असेल तर दर्जेदार फलंदाजी करावी लागेल यंग बॉईज जांभारी संघाला. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू, नो बॉल. फ्रंट अंबर आहेत भगवान कारभारी. अनुज विकेट किपर आहेत, उत्कृष्ट विकेट किपिंग करतात. फुल टॉस चेंडू या ठिकाणी बॅटच्या कडेला लागलेला चेंडू, फुल टॉस चेंडू. आकाश षटकातील पुढचा चेंडू फेकतील. सुंदर चेंडू, सुंदर पंच केलेला चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्येत धावसंख्या होते 2 धावा, सॉरी 2 धावांसाठी धावसंख्या होते 4.
एक चांगली फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी एक चांगलं धावफलक हळत ठेवण्याची गरज आहे. धावसंख्या झाली 6. हे दुसरं षटक प्रगतीवर. चांगले फटके खेळावे लागतील चौकारांमध्ये फटके. आणि हा सुंदर चेंडू पूर्ण ब्लॉक केलं या ठिकाणी फलंदाजाला. फलंदाज बाद झालेत. त्यांनाही अजूनपर्यंत विश्वास नाही आहे की मी बाद झालोय की नाही. क्लीन बोल्ड झालेत. फलंदाजीसाठी आलेत ते 4 गडी बाद झालेत. 6 या धावसंख्येवरती अतिशय दयनीय अशी अवस्था यंग बॉईज जांभारीची. तिने जर धावसंख्या गोळा केली तर प्रोजेक्टेड स्कोर इथे 19 दाखवत होता. बघूया. एक चांग हो, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम. जी गोलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर चेंडू, अप्रतिम. आकाश अप्रतिम. ज्या पद्धतीने ईशांत यांनी गोलंदाजी केली होती, सायू यांनी तशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली. बरेचसे या ठिकाणी उद्या ज्यांचे या ठिकाणी सामने आहेत ते सुद्धा बरेचसे खेळाडू या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आले असतील. ते सुद्धा बघत असतील की कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने केतन फलंदाजी करत होता, तो कशा पद्धतीने फलंदाजी करत होता, कशा पद्धतीने फलंदाजी आपण सुद्धा केली पाहिजे याचा अंदाज या ठिकाणी त्यांना नक्कीच आला असेल. आता गोलंदाजीसाठी आलेत पुन्हा एकदा सायू. एक धडाकेबाज गोलंदाज, रफ्तार वाईट बॉल, दिशाहीन चेंडू. चेंडू वरती कंट्रोल त्यांना ठेवता आला नाही. जो चेंडू वरती कंट्रोल ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. पुन्हा एकदा त्याच ऍक्शन मध्ये लेग टर्न करण्याचा प्रयत्न आहे, परंतु लेग टर्न ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशा पद्धतीने चेंडू होत नाहीये. आणि जर लेग टर्न झाला तर मला वाटतं एसट्या उद्ध्वस्त होतील नक्कीच. तर इतकी गती आहे चेंडूला. फुलटॉस चेंडू या ठिकाणी ब्लॉक करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा. गोलंदाजाचा ब्लॉक करण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्याच्यात त्यांना यश येत नाहीये. आतमध्ये पडलाय वैभव चेंडू क्रीज मध्ये. सुंदररित्या मारलेला चेंडू ऑफ साईडला. 2 धावा. धावसंख्या झाली 8. तिसरं षटक प्रगतीवर. 10 झाली. हे तिसरं षटक प्रगतीवर. इथून आपल्याला स्टार्ट करावं लागेल. जर मॅच मध्ये राहायचं असेल तर एक चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. सुंदर गॅप शॉट म्हणावी लागेल. एक अशा पद्धतीचे किमान धावफलक हलतं राहणे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही विकेट घालवलेत, तुम्ही डॉट बॉल खाल्लेत तर आपण नक्कीच बॅकफुट वरती जाऊ शकता. बॅटच्या कडेला लागलेला चेंडू सरळ सर्कलच्या बाहेर. या ठिकाणी नक्की काय होतंय ते पाहूया. या ठिकाणी तिन्ही पंच एकत्र आलेत. हे न्यायालय तयार झालंय. बघूया त्या न्यायालयामधून काय निर्णय येतोय. आणि फलंदाज बाद. बॅटच्या कडेला लागलेला होता चेंडू सरळ सर्कलच्या बाहेर गेला आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परतले. आणि आता फलंदाजीसाठी आलेत ते लेफ्ट हँड बॅट्समन रोशन गौरव. फलंदाजीसाठी आले ते गौरव. सायू पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. ओ सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. बॅटच्या कडेला लागलेला चेंडू पॅडवर जाऊन आपटला. या षटकातील शेवटचा चेंडू. तर चेंडू हो 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 हो. आणि फलंदाज धावचीत होऊन तंबूत परतलेत. षटक संपलंय. फक्त 12 धावा फलकावरती झळकतायत ते. 5 गडी बाद झालेत.
3 षटकांचा खेळ संपलाय. जवळजवळ 18 चेंडूंचा खेळ संपलाय. यश तांडेल गोलंदाजीसाठी आलेत. आदित्य फलंदाजीसाठी तयार. हो, तर चेंडू सुंदर चेंडू बनता येणार नाही. वाईड बॉल लेग स्टिकच्या बाहेरून गेला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. 13 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा जर कोणत्याही संघाचे म्हटलं तर पहिले 4 ते 5 गडी बाद झाल्यानंतर नक्कीच इतर संघांवर इतर खेळाडूंवरती नक्कीच एक प्रकारचा दबाव, एक प्रकारचा मनोवैज्ञानिक दबाव निर्माण होतो. तशा ते रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जर आपण त्यांच्या फलंदाजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर वैभव 4 चेंडू केले, 4 धावा काढून बाद झाले. अशुल 7 चेंडू खेळून 4 धावा केले, 4 रन काढले, पटकावले. तर रोशन 3 चेंडूंचा त्यांनी सामना केला, 1 धाव त्याने गोळा केली. आणि गोलंदाजीचा जर आपण विचार केला, एमडी स्टारच्या बाबतीत गोलंदाजीचं जर बाबतीत पाहायचं झालं तर तायू यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकं फेकली, 3 गडी बाद केले, 7 धावा दिल्या. यश तांडेल यांनी 0.2 चेंडू फेकले, 1 गडी बाद केला, 1 धाव दिली. आणि आकाश याने 1 षटक फेकलं, 1 गडी बाद केला, 5 धावा दिल्या. आणि हे सर्वात लोएस्ट स्कोर म्हणावा लागेल. हे धोकादायक आहे यंग बॉईज जांभारीसाठी. 13 धावा ही लीगची एक निच्चांक म्हणावा लागेल. आणि जर हा सामना यंग बॉईज जांभारी पराभूत झाला तर नेट रन रेटमध्ये एक मोठा बदलाव त्यांना या ठिकाणी बदलावाला सामोरं जावं लागेल. या ठिकाणी आपण त्यांच्या पॉइंट टेबलचा विचार केला तर मायनसमध्ये रन रेट जाऊ शकतं. बघूया काय डिसिजन येईल ते. एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं 3 षटकापर्यंत किंवा 3.5-4 षटकापर्यंत तरी सामना पुढे त्यांनी नेला पाहिजे. परंतु जर धावांचं आपण पाहिलं, जे टार्गेट आहे 13 धावा आहेत, नथिंग आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. परंतु वैभव एक शातीर गोलंदाज आहेत. त्यांना एक चांगली दर्जेदार गोलंदाजी, इथे विकेट येणे गरजेचं आहे. ज्या पद्धतीने तुमचे विकेट गेले होते तशा पद्धतीने विकेट येण्याची गरज आहे. आणि एक त्यांना साथ द्यायची असेल तर क्षेत्ररक्षकांना अतिशय अप्रतिम साथ द्यावी लागेल. हा पहिला चेंडू यॉर्कर लाईन चेंडू होता, निर्धाव चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, परंतु अप्रतिम शॉट. 4 धावा. आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. 9 धावांची आवश्यकता आहे वैज जांभारी संघाला. आणि 2 धावा जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. आणि या 4 धावा, शेवटच्या 4 धावांची आवश्यकता. अजूनही 26 चेंडू आहेत. यानंतर सामना होणार आहे तो 4 धावांची आवश्यकता. अशा पद्धतीने एमडी स्टार वरवडे हा संघ विजयी झालेला आहे. या ठिकाणी आपण थोडं पॉइंट टेबलकडे जाऊया. आतापर्यंत 103 चौकार या ठिकाणी मारलेले आहेत फलंदाजांनी. पॉइंट टेबल आपण पाहूया या ठिकाणी. नेक्स्ट मॅच तायू प्लेयर ऑफ द मॅच. पॉइंट टेबल आहे, एन्जॉय जांभर हा संघ टॉपला आहे 6 पॉईंटने. एमडी स्टार वरवडे हा संघ 4 पॉईंटने दुसऱ्या क्रमांकावरती आहे. विठ्ठल रखुमाई 2 पॉईंट, यंग बॉईज जांभारी 2 पॉईंट, राधाकृष्ण 0. मी मगाशीच म्हटलं होतं यंग बॉईज जांभारीच्या बाबतीत म्हणालं होतं, ज्या वेळेला त्यांची 13 धावसंख्या, एक टार्गेट रन ठेवले होते, त्यावेळेला म्हटलं होतं की त्यांचं रन रेट मायनसमध्ये जाऊ शकेल. 3 सामने झालेत त्यांचे, 1च विजयी झालेत, 2 पराभूत झालेत.
2 पॉईंटच आहेत. -4.813 त्यांचा नेट रन रेट आहे. तर त्यांच्यावरती आहे ते विठ्ठल रखुमाई आहे, एम-डी स्टार आहे, एन्जॉय जांबारी यांचे 6 पॉईंट आहेत. 3 सामने झालेले आहेत. त्यांचा 1 सामना शिल्लक आहे. एम-डी स्टारचे 4 पॉईंट आहेत. 3 सामने झालेले आहेत. तर या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचे 2 सामने आहेत. या 3 संघामध्ये थोडीशी चुरस दिसते. बघूया क्वालिफायसाठी येणारा टाईमच आपल्याला समजा दाखवेल की नक्की काय होणार आहे. तर या आता जो सामना झाला होता त्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅचचा विनर आहे तो आहे सायू. सायूने मैदानात यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं पुन्हा एकदा आपलं प्राइज स्वीकारायचं आहे. सायू अतिशय उत्कृष्ट असं आपलं प्रदर्शन या संपूर्ण सामन्यामध्ये राहिलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा आपण मॅन ऑफ द मॅच होत आहे. टी शर्टचं तुमच्याकडे बहुतेक खजाना निर्माण होणार आणि त्याची विक्री आपण कुठे करणार ते सांगू शकाल का? असं काही नाही. चांगला गेम झाल्यावरती चांगलं प्राइज मिळतं मनाला पण जरा बरं वाटतं आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स तुमचा अतिशय सुंदर झाला आणि पुन्हा पुन्हा